नमस्कार. सुरुवात करूया आपल्या कथेपासून. माया निसर्ग सौंदर्य पाहू लागली. त्याला थोडं वेगळं वाटत होतं, पण त्याने तिला अडवलं नाही. कारण कुणासमोर तिला काही बोलावं असं त्याला वाटलं नाही. कारण जर पटलं नाही तर सर्वांसमोर न सांगता एकांतात सांगावं असा विचार तो करत होता. ती त्याच्या बोटात बोटं घालून सोबत बोटीतून त्याच्यासोबत नयनरम्य संध्याकाळ घालवत होती. मध्ये त्याला जबरदस्ती तोंडाचा पाऊच करून सेल्फी घेत होती, तर कधी व्हिडिओ घेत होती. तो फक्त तिचे निरागस भाव आपल्या कॅमेऱ्यात नजरेच्या कॅमेऱ्यात कैद करत होता आणि हृदयाच्या कप्प्यात कायमसाठी सेव्ह करून ठेवत होता. सुहास, इथं लेक बघायला आलो आहोत आपण. मला नाही, मी तर रोजच असते, पण हे सौंदर्य नाही बघता येणार पुन्हा. सो तिकडे लक्ष द्या. माया त्याचं असं तिला पाहून त्याला बोलली. माया मिश्किलपणे त्याच्या कानात हळूच बोलली. तसा तो भानावर आला आणि तिच्या एक भोवळी उंचावून केल्यामुळे तो अजून भानावर आला. पण त्यात हे निरागस भाव नाही ना दिसणार, जे या एव्हरग्रीन ब्युटीमध्ये दिसून येतात मला. तो पण तिच्या केसांजवळ जाऊन म्हणाला. तसं तिच्या अंगावर गोड शहारा आला. हृदयाची स्पंदनं वाढले. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि हरवून गेली. त्याचे ते नशिले डोळे तिला त्याच्याकडे खेचत होते. त्यातील भरलेलं प्रेम तिच्या पोटात बटरफ्लाय उडत होते. सोडलेला हात पुन्हा हातात घेतला आणि त्यावर आपले ओठ ठेवले. त्याच्या हातावर शहारे उभे राहिले, पण लगेच समोर असलेल्या व्यक्तीकडे पाहून तो पुन्हा सरकून बसला. तसं मायाने पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला. देवा, हा काही सुधारणार नाही, लाजाळूचं झाड. माया स्वतःशीच हसत बडबडली. जसं जसं सूर्य अस्ताला निघाला तसं तेथील वातावरण अजूनच उत्साहवर्धक बनलं. जाणारा सूर्य आणि त्याचं संथ गतीने वाहणाऱ्या नदीत पडणारं प्रतिबिंब म्हणजे एक निसर्गानं रेखाटलेलं अनुपम चित्र होय. सुहास इच्छा नसताना पण ती त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली, डोकं ठेवून म्हणाली. त्याचे हात आपल्या खांद्यावर घेऊन निसर्ग सौंदर्याचा नजराणा पाहत होती. आजूबाजूचा परिसर हिरवळीने नटलेला आणि मध्येच पाण्याचा तलाव आणि त्यात अस्ताला जाणारा सूर्यनारायण आपली सोनेरी रंगांच्या छटा त्यात पसरवत होता. खरंच कृत्रिम तलाव असला तर त्याला लाभलेली निसर्गाची साथ खरंच वाख्यान्याजोगं होतं सगळं. असंच निसर्गाच्या सानिध्यात एकत्र वेळ घालवून ते परत आले आणि माया मार्केटमध्ये निघाली. तिथून ती निघायचं नावच घेत नव्हती. मार्केटमध्ये सुहास कधीच गेला नव्हता, पण तरीही तो तिच्या हौसेखातर तिला आवडेल ते घेऊन देत होता. पण मध्येच ती सारखी एका बाजूला जाऊन कॉल करत होती. त्यामुळे सुहास अजूनच कन्फ्यूज झाला होता. पण याबद्दल तिला विचारून तिच्या आनंदावर त्याला विरजण पाडायचं नव्हतं. तो निमूटपणे काहीच माहिती नसल्याचं नाटक करत होता. मनाला तर खूप हर्ट होत होतं, पण तिच्यावरील अढळ विश्वास त्याच्या मनाला उभारी देत होतं. त्यामुळे तो अजूनच शांत होता. खूप काही खरेदी करण्यात त्यांना जेवणाची वेळ निघून गेली. त्या दोघांनी मस्त शाकाहारी जेवणावर ताव मारला आणि हॉटेलजवळ आले तर रात्रीचे 10 वाजून गेले होते. गाडी पार्क करून सुहास आला. तसं तिनं दचकून कानाला मोबाईल लावलेला लगेच बंद केला आणि त्याला समोर पाहून हसली. तोही आपल्या चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवता नॉर्मल हसला. चल जायचं ना हॉटेलकडे, इशारा करत त्यानं विचारलं. नाही सुहास, आपण उद्या इथून जाणार ना, मग
इथेच थोडा वेळ पाय मोकळे करूया ना. जेवल्या जेवल्या लगेच काय झोपायचं? ती थोडी कचरत म्हणाली. त्याचा गोंधळ अजूनच वाढला. नक्की काय चालू आहे हिचं? ते समजायला मार्ग नव्हता. तो विचार करत उभा होता की तिनं त्याचा हात धरून खेचत घेऊन चालू लागली. अगं थांब, एवढं काय घाई? जाऊया ना. पण माया, आज दिवसभर एवढी थकली तू, तरीही अजून पाय कसले मोकळे करायची तुला? एक दिवस शतपावली नाही केलं तर चालतं, कारण आज दिवसभर आपण 1000 पावलं, शतपावली तसेच 1000 पावलं तरी नक्की केले असतील. तो उपहासात्मक म्हणाला. तसं तिनं चेहरा पाडला. सुहास, माझ्यासाठी एवढं नाही करू शकत तुम्ही? चला ना पुन्हा, आपल्याला असा वेळ नाही मिळणार कधी. ती छोटंसं तोंड करत म्हणाली. तसा तो लगेच पिघळला. ओके ओके, पण जास्त दूर नाही, इथल्या इथे फिरायचं, तो अट घालत म्हणाला. तसं तिनेही संमती दर्शवली. दोघं एकमेकांच्या सहवासात त्या बोचऱ्या थंडीत शतपावली करू लागले. एकमेकांना समजून घेत होते. तो जुन्या आठवणी सांगत होता आणि ती ॲज युजल ऐकत होती. काही वेळानं पुन्हा बाजूला झाली आणि कॉल रिसीव केला. यावेळी मात्र समजून घेण्यासाठी काहीतरी विचारण्याच्या हेतूने तिच्याजवळ गेला. तसे ती गरकन वळली आणि त्याच्या मिठीत गेली. सगळं इतक्या पटापट झालं की त्याला काही सुचलंच नाही. इतक्या पटापट झालं की त्याला काही समजलंच नाही. थोड्या वेळ तसंच मिठीत होते ती. पुन्हा रिंगटोनच्या आवाजानं दोघं बाजूला झाले आणि तिनं मेसेज वाचून त्याला रूमवर चालण्याचा इशारा केला. तो मात्र भांबावला तिच्या अशा वागल्यानं. अशी काय ही? आता तर शतपावली करायची होती आणि 50 पावलं नाही झालं तूच चल परत. मला वेड लावणार ही. लावणार नाही, लावलीच मला वेड, तो मनात बडबडत होता. दोघं रूमजवळ आले. तिने हात समांतर पुढे केले. तसा तो भुव्यांमध्ये आकडा करून पाहू लागला. तसं तिने पुन्हा हात हलवले. मग त्याच्या लक्षात आलं की तिचं म्हणणं आहे की त्यानं तिला उचलून घ्यावं. त्यानं उचलून घेतलं. तसं तिने दरवाजा हाताने ढकलला आणि त्याला आश्चर्य वाटलं. चावी नसताना कसं काय दरवाजा उघडला? आत गेला तर अंधार होता, पण रूम मेणबत्तीचे उजेडात न्हाऊन निघाली होती. त्याचा पाय जसा आत पडला तसं त्याच्या पायाला मऊ मऊ फुलांची चादर लागली. समोर पाहून त्यानं तिला पटकन खाली उतरवलं. माया, हे काय? तो काही बोलणार तोच तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला. काहीच बोलू नकोस, फ्रेश होऊन या. ती दुसरा हात आपल्या ओठांवर ठेवून शांत बसायला सांगत म्हणाली. तसं त्यानं ओट्यावरचा हात बाजूला करत डोळ्यांनी खुणावलं. त्यानंतर तोही वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला. तो जसा बाहेर आला तसं ती तयार होऊन त्याच्यासमोर बसली. तो केस पुसत बाहेर आला आणि हातातला टॉवेल तसाच राहिला. समोर पाहून तो थक्क झाला. हिरव्या रंगाचा शालू, जो तिनं पहिल्या रात्री घातला होता, तोच तिने आजही नेसला होता. तिने पहिल्या रात्री जशी सजली होती तशीच ती आजही सजली होती. तेच दागिने, तशीच हेअरस्टाईल आणि त्याच पद्धतीत ती बसली होती जशी पहिल्या रात्री बेडवर बसली होती. पाय पोटाजवळ घेऊन, बोटं बोटात गुंतवून, गुडघ्यावर हात ठेवून बसली होती. अगदी सेम. पहिल्या रात्रीची आठवण त्याला त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. तिचं पहिल्या रात्रीचं बोलणं, वागणं, आठवणी आठवत होता तो. तिनं त्याला बाजूला पाहून लाजून खाली मान घातली. तसं तो भानावर आला.
आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागला. माया मनातून खूप घाबरली होती, पण दाखवत नव्हती. तिला भीती होती की तो तिला मान्य करेल की नाही. तिची तयारी असली तरी त्याची तयारी आहे का हे तिनं विचारात न घेता हे सगळं प्लॅन केलं होतं. पण तो कसा रिॲक्ट करेल याची तिला काळजी वाटू लागली होती. त्याचे पाय हळूहळू बेडकडे वळले, पण सेम ती फिलिंग येत होती त्याला, जशी त्या दिवशी आली होती. त्यावेळी तो अनभिन्न होता, पण यावेळी तिच्या प्रेमाची जाणीव झाली होती त्याला. त्यामुळे थोडं मनावरचं दडपण कमी झालं होतं. तो बेडजवळ गेला आणि त्याचे पाय थरथरले. तिने झटकन वर मान केली. त्याचं असं चलबिचल मन पाहून तिला थोडं वाईट वाटलं. ती तिथून उठली आणि त्याला खांद्याला धरून खाली बसवलं. पण तो बेडवर बसायला सोडून खाली जमिनीवर बसला. ती पण त्याच्यासमोर बसली. सुहास, आय एम सॉरी. मी तुम्हाला न विचारता हे सर्व प्लॅन केलं, पण मला वाटलं होतं तुम्ही तयार आहात म्हणून, ती त्याला समजावत म्हणाली. तसं त्यानं तिच्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ती गोंधळली. तिला काहीच कळत नव्हतं, पण काही वेळानं तिचं लगेच लक्षात आलं की काय झालं आहे. सुहास, प्लीज जास्त नका विचार करू. आय नो तुम्हाला माझं ते वागणं आठवत वाईट वाटलं असेल. त्यासाठी खरंच सॉरी सुहास. पण आता मी खरंच तुमच्यावर प्रेम करते. हे सगळं मी माझ्या मनापासून केलं आहे. कोणताही देखावा नाही सुहास. विश्वास ठेवा. तिला गलबलून आलं आणि आवाज घोगरा झाला. बोलताच येईना तिला. तिचं काकूळ तिला येऊन समजवल्याने त्याला पण भरून आलं. तो तिला जवळ घेऊन कुरवाळू लागला. तसं तिचा हुंदका बाहेर आला आणि ती रडायला लागली. त्याला समजावून सांगणे कठीण झालं होतं तिला, पण खरोखरच त्याच्यावर किती प्रेम आहे त्याला कसं पटवून द्यायचं याचा गोंधळ उडाला होता तिच्या मनात. आपल्या त्यावेळच्या वागण्याचा परिणाम त्याच्यावर असा होईल याची किंचितही कल्पना नव्हती तिला. तोही सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या केसांतून हात फिरवत तिला शांत करत होता. ते अश्रू खरे आहे हे त्याला कळलं होतं, पण अजूनही आजही त्याच्या मनात भीती होती, म्हणून तो पुढाकार घेत नव्हता. तिला आपलंसं करावं असं वाटत असतानाही तो आपल्या मनाला काबूत करत होता. तोच ती त्याच्या मिठीतून बाजूला होऊन त्याच्या गालावर आलेले अश्रू आपल्या ओठांनी टिपू लागली. हळूवार त्याच्या गालावर ठेवून ते पाणी आपल्या ओठात घेत होती. तिच्या ओठांच्या स्पर्शाने सुहासला अजूनच चलबिचल झाली. त्याचं केसांवरून हात कुरवाळणं अचानक बंद झालं, पण ती थांबायला तयार नव्हती. तिने ओठांचा मोर्चा त्याच्या गालावरून डोळ्याकडे वळवला आणि याचे अंग मोहरून गेलं. अंगावर शहारे उमटले जे तिला अडवत होते, पण ती आपल्या ओठांनी त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती. त्यालाही असह्य झालं होतं स्वतःला काबूत ठेवणं.